राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरे जय राम कृष्ण हरी जय जय हरे जय राम कृष्ण जय जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि हरि जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तोहा विठ्ठल बलवाय तोहा विठ्ठल बलवाय तोहा माधव परदेवा तोहा माधव परदेवा तोहा विठ्ठल परवा तोहा विठ्ठल परवा माधव बलवा तोहा सुकृताचे जोडी बहुत सुकृताचे जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल परवा म्हणून विठ्ठल विठ्ठल बैरवा
विठ्ठल बलवा तो हा विठ्ठल बलवा निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोसी निराकारी निरंतर राहिलोसी निराकारी निरंतर राहिलोसी निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी निरंजनी आम्ही बांधिले घर निरंजनी निराकारी निरंतर राहिलोसी निराकारी निरंतर राहिलोसी निराकारी निरंतर राहिलोसी निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही आनंद ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका म्हणे आता नाही अहंकार 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 झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध तुका म्हणे आता नाही अहंकार तुका म्हणे आता नाही अहंकार म्हणे आता नाही तुका म्हणे आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झाले समरस निराभासी पूर्ण झालो समरस झालो समरस निराभासी पूर्ण झालो समरस ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही अखंड ऐक्यास पावलो आम्ही ढोबार कुमार ढोबार कुमार जय ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार ढोबार कुमार बोला कीर्तनाची पहिली चाल कृष्णाजी महाराज कुंजीर
त्यांना साथ करते आमचे विठ्ठलजी महाराज अवताडे. मृदंगावरती साथ करतायत संदीपजी महाराज वैद. निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया निरंजनिया में बांधिए घर, निरंजनी हरि बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निराकार निरंतर, निराकार निरंतर, राहिलो से निराकार निरंतर, राहिलो निरावासी झालो समरस, निरावासी पूर्ण, निराभासी पूर्ण झालो समरस, निराकारी निरंतर राहिलो से निराकार निरंतर निरंतर राहिलो से निरावासी पूर्ण झालो समरस, निरावासी पूर्ण झालो समरस, निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निरंजनिया में बांधिए घर, निराकार निरंतर राहिलो से, राहिलो से,
राहिलो से निरावास जग निरावास पावलो पावलो अखंड विकास अखंड विकास अखंड विकास हे पावलो कैसे पाए
माता
निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोशी निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही तुका मनी आता नाही अहंकार झालो तदाकार नित्य शुद्ध निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागते तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कायमा जीवानी मानेल संताशी रंजव चित्ताशा फुल्या जयांची किलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होण्यात गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुमितम पुण्यस्थानम सराले सितम तम समाधिस्तमूर्तिम नमामि गंगा गिरियोगिराजम तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल निरंजनी आम्ही बांधिले घर निराकारी निरंतर राहिलोशी निराभासी पूर्ण झाले समरस अखंड ऐक्यास पावलो आम्ही प्रस्तुत भगवान परमात्म्याच्या सद्गुरूंच्या आणि जनता जनार्दनांच्या सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा छोटासा असा स्वतःच्या एका अवस्थेचं वर्णन करणारा असा अभंग आहे. या अवस्थेचं वर्णन करत असताना एका रूपकाने केलंय ज्याला घराचं रूपक असं दिलेलं आहे. कुठं घर बांधलं म्हटले निरंजनामध्ये आम्ही घर बांधलं आणि कसे राहतो आम्ही निराकार अवस्थेमध्ये राहतो निराभासी पूर्ण आणि परब्रह्म स्वरूप अशा प्रकारचं झालेलं आहे. असं उच्च कोटीचं हे घर आहे. अवस्था आहे तशी तुकाराम महाराजांची. हे घर काही दगडा मातीचं घर नाही. तसं आपण आज ज्या निमित्ताने आवाज कोण कमी केला बाळा मला मदत होईल थोडी विठाल विठाल लक्ष द्यायचं इकडं. आज श्री क्षेत्र ढोक नांदूर गाडी वस्ती या ठिकाणी वास्तुशांतीच्या निमित्ताने आमचे भैयासाहेब रमेश भाऊ जयस्वाल त्याला सगळे आपण भैया म्हणलं का लगेच ओळखू येत. सगळ्यांचा भाऊ येतो. सबका भैया आहे म्हणून त्यांनी आज एक सुंदर घर बांधलेलं आहे. आज नाही बांधलं एका दिवसात काही होत नाही. बऱ्याच दिवसाचा प्रयत्न चालू त्यांचे आणि खूप सुंदर अशा प्रकारचं घर आणि घराचं नाव खूप ब्रह्मांड नायक निवास. काय ब्रह्मांड नायक निवास महाराष्ट्रात मला वाटतं पहिलंच नाव असेल. आज नाव तुम्ही ऐकला कोणी टाळकरी मंडळीपैकी तुम्ही महाराज मंडळ सगळी आमचे हरिभक्तीपारायण अमोल महाराज हरिभक्तीपारायण उत्तम महाराज हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज इकडे सगळे कीर्तनकार आहे. सगळे फिरणारेच लोक आहे. पण ते त्यांनी नसं नाही ऐकलं ब्रह्मांड निवास कुठं आहे का अजून. ही युपीचं डोकं आहे. विठाला विठाला तेव्हा बया गेल्या 35 वर्षापासून मला आठवत आहे सण नेमकं पण 30 वर्ष आलं सण गाऊ बाबा हा 30 वर्ष सहज आले असेल. मला त्या कुपीत आल्यापासून मला आठवतं ना आमच्या अण्णा आमचे सारंगधर पाटील गाडी यांच्या कुपीमध्ये राहत होते त्या काळापासून मला आठवत आहे थोडं थोडं. अगोदर गावात होते का
म्हणजे 30 वर्षापासून ज्या माणसाने आपल्या गावात आले, आपल्या गावामध्ये येऊन खूप सुंदर स्वतःचं सगळं व्यवस्थित केलं, व्यवसायही केला आणि माणसंही जोडले. विठ्ठल विठ्ठल हो. आणि सुंदर सर्वांशी चांगलं बोलणं, चांगलं वागणं, भाषा बदललेली असली तरी परंतु खूप सुंदर सगळा व्यवहार त्यांनी आजपर्यंत. माझे ते प्रेम भक्त आहे, माझे भक्तच आहे ते. मला कधी जरी तिकडं आले का भेटल्याशिवाय जाणारच नाही. पुन्हा आल्यापासून तर बयाची सारखी भेट. तात्पर्य असं आहे, असं मोठ्या कष्टातून घर बांधले. आता घराबद्दल काय बोलावं, जे घर बांधतात त्यांना माहिती आहे. पण आज त्यांची वास्तुशांती आपण साजरी करतोय आणि भगवंताला विनंती करू का ह्या घरामध्ये त्या घरातील सर्व माणसं म्हणजे त्यांचे वडील शिवबाबू जयस्वाल जे माझ्यासमोर बसलेले आहेत आणि त्यांचे बंधू राजेश कुमार जयस्वाल, ते एका गावचे सरपंच आहेत बरं का. घंगळ पाटील आले होते ना, घंगळ पाटील आहेत ना समोर बसलेले. ते आता थंडीमुळं काय होतं बरं का, कोण काही कपडे घालून येतो. आता पहा नाही, आम्हाला तशी परवानगी द्या ना, आम्ही उद्या पॅन्ट शर्ट घालून कीर्तन करू. मग नाही, तसं नाही करता येणार. म्हणून ते माणसं ओळखू नये, दुसरं काही नाही. आता वयाच्या मानाने आमचं झालं होणारच. माझ्यासमोर बसलेले आपल्या अन्न जिल्हा परिषद सदस्य आपले पंकज भैया, त्यांच्या शेजारी बसलेले आमचे विनायक बाबा जे आपले पंचायत समिती सदस्य आहेत, त्याचप्रमाणे आमची तात्या आहेत, त्याचप्रमाणे केशव महाराज, ही सगळी मंडळी पाहणे इकडून सगळी टाळकरी मंडळी. मला दिनूबाई आहे का? हा दिनूबाई थोडं येतं ओळखू बरं का. मी अजून एवढा आंधळा झालो. काकासाहेब चेअरमन, जुने आपण चेअरमन म्हणायचो ना, आठवतं का बुवा चेअरमन. आबा आमचे गोविंद भैया, कृष्णा महाराज, त्याचप्रमाणे आमचे अंकुश भैया, हरिभाऊ महाराज, विठ्ठल महाराज, उत्तम महाराज, सर मागे नका सुरू सर म्हणल्यावर, त्याचप्रमाणे अमोल महाराज, आपले कृष्णा महाराज गंगाळी, वा वा, त्याचप्रमाणे सुरपानंद महाराज. इकडे सगळी मंडळी. आता सगळ्यांची नावं घेऊ बसू का, वेळ जाईल आपल्याला. आणि आपल्याला थोडक्यात कीर्तन उरकायचं आहे, कारण आज थंडीचा दिवस. थंडीचं थोडं थंडीमध्ये सगळ्यालाच, तुम्हालाच काय, मला जास्त थंडी वाजते आणि त्यात या आजाराला थंडीचं वय रे. हातपाय इतके कडक होतात का वाकत नाही. आता एकदा आता तर करायला लागला त्याला धरून असं चांगलं ताकदवाल्या माणसा म्हणतो धर दाबून तो गपरात. अशी गंमत आहे. थंडीचा त्याला त्रास होतो. आपण सगळी माणसं, इकडं मामा आहेत, इकडं आमचे भास्कर काका आहेत, त्याचप्रमाणे कृष्णा महाराजचे वडील आहेत, बापू पाटील, त्या सगळी मंडळी. आता सगळ्यांची नावं परिसरातले, विशेष करून मृदंगाचार्य वैद्य महाराज. पण त्याला इंजेक्शन द्यायला बोलू नका बरं का. ते वैद्य आहेत. आम्ही ज्यांच्याकडे पावका शिकलो, ब्रह्मलिंगूरवर पांडुरंग महाराज वैद्य, ते म्हणायचे असे वैद्य पुन्हा होणार नाही म्हणायचे. वैद्यात वैद्य पांडुरंग वैद्य, बाकीचे वैद्य करती नैवेद्य. अर्थात वैद्य महाराज ते सुंदर वाजवतात, खूप सुंदर वाजवलं त्यांनी. बघत भैया, तुम्हाला जर काही कुठं जायचं असेल तर माझी म्हणजे आपण सगळे मिळून त्यांना एकदा हे करूया. तात्पर्य असं आहे, कारण मोठ्या माणसाच्या पाठीमागे पुष्कळ काम असतात. ते का आता काही लगेच घरी झोपायला नाही जाणार त्यांना. झोपायला जाताच येत नाही. असं झोपल्याने कुठे जमत असतं काय. बरं, विठ्ठला मोठ्या माणसाच्या मागे त्यांना काम करतात म्हणूनच मोठे. आणि आपल्याला अशी काम करणारीच माणसं लागतील ना हो. काय मत आहे तुमचं? मला बोला, सांगा ना जरा. काम करणारीच माणसं लागतात का? मस्त खाऊन पिऊन आईच्या आरामात झोपणारी माणसं पाहिजे आपल्याला. काम करणारी माणसं पाहिजे. महाराज पंकज भाईचे भरपूर काम आहे. तात्पर्य मला जास्त न बोलता सगळी महाराज मंडळी आज उभी आहे. आज माझंच भाग्य मानायचं. त्याला असं म्हणतात, त्याला आंधळ्याच्या गाई देव राखीतो. आता थोडीशी मन बदलून घ्यायची. किंवा अमोल महाराज त्याला काय म्हणायचं, पांगळ्याच्या गाई देव राखीतो. एवढे लोक बोलायचे म्हणजे कमीत कमी 25,000 रुपये खर्च करावं लागेल. कमीत कमी 25 बरं का. हलक्या हाती म्हणतो, हलक्या हाती 25,000 रुपये. आता लाल पांढरे पांढरे सगळे एकत्र झाले. ते काही लवकर मिळणार नाहीत, पण आले. हे केवळ भैयाचं प्रेम,
भैयाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव सगळ्या मंडळीला आवडतो आणि म्हणून भैयाच्या या प्रेमास्तव ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आपण हे सगळे आलात आणि सगळी मोठी मोठी माणसं सगळी भैयाच्या प्रेमास्तव आलेली आहेत आणि म्हणून ब्रह्मांड नायक निवास सुंदर असा निवास या ठिकाणी बांधलाय. मी आलो मध्ये घरात जाऊन आलो आहे. खूप सुंदर सगळं घर बांधलेलं आहे. या घरामध्ये त्यांना त्या घरातली द्विपद चतुष्पद संहिता नाम 2 पायाची 4 पायाची 6 पायाचे आणि 8 पायाचे असं संकल्पामध्ये सगळं घेतलं जातं. ब्राह्मणाचा संकल्प जो असो अस्माकम कुटुंबानाम आमच्या कुटुंबातले द्विपद चतुष्पद संहितानाम आयु आरोग्य अप्राप्त लक्ष्मी प्राप्त म्हणजे जी लक्ष्मी प्राप्त नाही ती प्राप्त व्हावी आणि प्राप्त झालेली पुन्हा घरीच राहावी कोणाकोणाकडे जाऊच नाही अशा प्रकारचा संकल्प असतो. असा आनंद या घरामध्ये भैया आणि त्या भैयाच्या परिवाराला मिळावं. खूप लांबून आलेला माणूस कष्ट करून आणि ते ज्या भागातले त्या भागामध्ये आज आज महाराष्ट्रातला काय भारतातला एक महत्वाचा माणूस आहे त्यांचा मुख्यमंत्री बरं का. गोरखपुर जिला है ना आपका गोरखपुर जिला है ना भैया बाबूजी आपका गोरखपुर जिला है हाँ प्रतापगढ़. अच्छा गोरखपुर पास ही है ना दूर है. चलिए योगीनाथ बाबा का भाई बढ़िया शासन चल रहा है. हाँ बुलडोजर बाबा है वो. तात्पर्य काय का अशा सनातन धर्माची जोपासना करणारे माणसं आणि ते सनातन धर्मीय माणसं आहेत. भाषा भलेही बदलू द्यात काही भाषा काही नाही. भाषा इकडे तरी कुठं जा तुम्ही थोडं पुढं जा औरंगाबादच्या खाली जा आपल्याच जिल्ह्यामध्ये खाली जा तुम्हाला भाषा कळणार नाही हो. अशा प्रकारची भाषा बदलत असते. भाषेचा विषय महत्त्वाचा नाही आहे पण ते आपल्याकडे येऊन भाषा शिकले आणि त्यांनी सगळं अशा प्रकारे सगळं केलं. आज त्यांच्या वास्तूची वास्तुशांती आहे आणि आता आपल्याला सगळ्याला थोडा वेळ कीर्तन करायचे आणि जेवायचं आहे आणि घरी जाऊन झोपायचं. म्हणजे काय फार वेळ काय करणार नाही तुम्ही घाबरूच नका. अगदी अर्ध्या पाऊण तासात मी सेवा समाप्त करणार आहे. मला दंडकच नसतात नेमच आला तिकडून काय म्हणतात त्याला हेड ऑफिसची परवानगी अशी का एवढाच वेळ कीर्तन करायचं कारण आजारी आहे ना हो. तात्पर्य असं आहे. बाकीचं काही फार न बोलता आपण सगळी लोक नेहमी ऐकणारी माणसं आहात. माझ्यावर तुमचं हे प्रेम आहे. डोकरांतोळी हा परिसर काय आपला सदुर्गंगागिरी महाराज परिसर हा सगळा त्या साधूंवर प्रेम करणारा अशा प्रकारचा परिसर आहे. मला एक वाक्य पुन्हा आठवतं मी पुन्हा आज बोलतो ते महाराजांचं वाक्य. प्रमलिंग गुरुवर्य महाराज म्हणायचे वैजापूर तालुका परमार्थाला अनुकूल तालुका आहे. विठ्ठल हो हे बाबांचं वाक्य आहे महाराजांचं वाक्य आहे. महाराजांचं वाक्य मी एकदा मुखातून ऐकलं होतं. ते वाक्य अर्थात अनुकूल लोक आहे सगळे परमार्थाला आणि म्हणून त्यांच्या या वातावरणामध्ये त्यांच्याच कृपा आशीर्वादाने पूर्वी या गावामध्ये महाराज मला वाटतं दिपोळीच्या पिळेस कधीतरी यायचे. तो मला तिथी नेमकी माहिती नाही आता निश्चित नाही पण एक वेळेला दिपोळीच्या वेळेला महाराजांचा कार्यक्रम ढोकणांदूरला असायचा आणि त्या कार्यक्रमात मी 2-3 वेळेला राहिलेलो आहे. धनत्रयोदशी मग त्यामुळे मी तरी म्हणतो का हे लोक एवढे का श्रीमंत आहे अमोल महाराजाकडे एवढे पैसे कुठून आहेत मग धनत्रयोदशी दिवशी महाराज घेऊ यायचे ना हो. तात्पर्य असं आहे गुरुच्या कृपेनं कधीच कमी पडत असतं. ज्याच्यावर गुरुची कृपा आहे त्याच्यावर गुरुचा कृपा आशीर्वाद आहे त्या माणसाला जीवनामध्ये आयुष्यात कधी कमी पडत असतं महाराज. पण आपली वृत्ती स्थिर असली पाहिजे. आपली वृत्ती सद्गुरु चरणाला कधी अशा प्रकारचे डावलून पुढे दुसरीकडे जर गेली तर दुःख भोगावं लागतं. मी तुम्हाला एक वाक्य सांगतो. जर सीतामाईने एका वाक्यामध्ये रामायणामध्ये वर्णन नाही वाल्मिकी रामायणामध्ये सीतामाईने जर हरणाचा मोह धरला नसता काय ऐका नीट हरणाचा मोह धरला नसता तर 6 महिने त्या रावणाच्या ताब्यात जाऊन राहायची पाळी आली नसती महाराज. हे म्हणून चरण पक्के असावे. चरण सोडू नये. चरण सोडले का संपला विषय. अरे कोण आहे आपला भगवान कोण आहे आपले पती कोण आहेत हे सीतामातेला कळालं नाही. तेवढ्या वेळेपुरतं का होईना तेवढ्या वेळेपुरतं का होईना त्या हरणाच्या कातड्याच्या बाहेरंगाच्या कातड्याची अपेक्षा केली म्हणजे सीतामाता काही सामान्य नव्हती ना हो. म्हणजे वृत्ती जर स्थिर असेल तर कुठल्याही गोष्टीची कमी पडत नाही पण वृत्ती जर स्थिर नसली
तर त्या माणसाला जीवनामध्ये दुःखच दुःख भोगावं लागतं. विठाला 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 हो. आणि म्हणून म्हटलं जातं का आपल्या ब्रह्मलिंग गुरुवारी महाराजांच्या चरणांनी आपल्या गावाच्या परिसरातच वृत्ती स्थिर आहे. महाराजाला सोडून आपण दुसरं चिंतन करू शकत नाहीत. आणि म्हणून धनत्रयोदशी तुम्हाला दर्शन दिलंय म्हणून त्या लोकांकडे पैशाला काही कमी नाही बरं का बाबा. म्हणजे तुम्ही नाही त्याच्यामध्ये पण पैशाला काहीच कमी नाही. मला माहिती आहे मी गांगाळे साहेब सरपंच आहेत जुने आता आहेत का नाही आता नाही का बरं जुने खूप बऱ्याच वेळा अशा प्रकार. तात्पर्य असं आहे मला एवढं सांगायचं आहे असं हे सगळं महाराजांचं आशीर्वादाचं गाव आहे. आणि आज भैयाच्या आनंदामध्ये आपण समाविष्ट झालो. त्यांनीच बांधलं त्यांनी कष्टाने पैसा कमवला त्यांनीच सुंदर घर बांधलं आणि घर बांधून आता त्यांना आराम करायचा. पण आता आज आपण त्यांच्या आनंदामध्ये आनंदी आहोत सुखी आहोत. आपल्याला ते जे जेवायला घालतील ते जेवायचं आणि आपलं काय करायचं घरी जायचं. भगवान परमात्मा अब इनके सब बाल बच्चों को इस घर में सुखी रखे यही भगवान से प्रार्थना. विठाला आणि म्हणून चिंतना करता अभंग निवडलेला आहे. थोडासा अभंग आहे 3च चरणाचा आहे. निरंजनी आम्ही बांधिली घर. मला फक्त निरंजन शब्दावर बोलायचे. निरंजन तुकाराम महाराजांचा हा शब्द आहे. आणि हे काय घर रूपक आहे फक्त घर शब्दाच्या द्वारे रूपक आहे परंतु हे काय घर नाही अवस्था आहे. ही परमार्थाची अतिउच्च कोटीची अवस्था आहे. परमार्थामध्ये तुम्हाला सांगू का परमार्थ अवस्थेत असावा आणि संसार व्यवस्थित असावा. संसार व्यवस्था पाहिजे. संसारामध्ये त्याची व्यवस्था चांगली त्याचा संसार चांगला आणि परमार्थामध्ये त्याची अवस्था योग्य त्याचा परमार्थ चांगला. विठाला विठाला विठाला. जर परमार्थामध्ये अवस्था आलीच नाही महाराज तर परमार्थ काही उपयोगाचा. पहा तुम्हाला मी उदाहरण सांगतो फक्त तुम्ही डोळ्याने पाहिलेले काय अशी नावं सांगतो. ज्या महात्म्याने आपल्या उभ्या आयुष्यामध्ये व्यवस्थेकडे न पाहता फक्त परमार्थाच्या अवस्थेकडे पाहिले किंवा परमार्थ केला त्यांच्या अंगावरच्या त्या आलेल्या अवस्था आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेल्या बरोबर डोळ्यांनी पाहिलं माहिती. आसवाईचा कोठी आठवणी नाही आसवाईचा कोठी आठवची नाही आसवाईचा कोठी आठवची नाही कुठे. ब्रह्मलिंग गुरुवारी महाराज एक श्लोक म्हणायचे बरं का. महात्मा एखाद्या आपल्या अवस्थेवर गेला ना महात्मा जर एखाद्या अवस्थेवर गेला ना भागवतामध्ये असं उदाहरण यथा मदिरा मदांधा. मदिरेच्या मदांध झालेला जो माणूस असा कुठेही पडला त्याला भान राहत नाही. महाराज आपल्या जवळ काय आहे का काय नाही कशाचा विचार त्या जीवनामध्ये असतो. तसं महात्मे जे असतात आपने महिमा में पड़े रहते हैं मुझे कोई चिंता नहीं. दुनिया दारी का कोई लेना देना उनसे नहीं होता है. विठाला विठाला हो. आणि म्हणून काय कशा प्रकारची चिंता नाही काही नाही अशी अवस्था आहे महाराज. म्हणून परमार्थामध्ये अवस्था आपल्याला पाहिजे का महाराज ज्या वेळेला कीर्तन करायचे शरीराची अवस्था सगळी खराब झाली होती वयोवृद्ध झाले होते पण एकदा का वर ते धरायचे महाराज. काय धरायचे माठोट आपण माठोट बांधलेली असायची वर मंडपाला ती खाली लोंबते एकदा हातात धरली एकदा का गवळण सुरू झाली महाराज 2 तास 3 तास 4 तास 5 तास किती वेळ उभे राहिले महाराज. महाराजांना स्वतःला काही कळत नव्हतं. याला अवस्था या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल सर्वा अंगे तुका विठ्ठल सर्वा अंगे तुका विठ्ठल सर्वांगी विठ्ठल सर्वांगी तुका विठ्ठल तुका विठ्ठल सर्वांगी 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 तुका विठ्ठल सर्वांगी. अशी अवस्था आहे. रंगला या रंगी तुका विठ्ठल सर्वांगी. पुरांगानं रंगून जातात महाराज पुन्हा विचारच नाही कशाचा. हो
अशा प्रकारे तात्पर्य असं आहे. असे रंगतात महात्मे, आपल्या महिमेमध्ये रंगतात. आणि मग हे रंगणं याला अवस्था म्हणतात. परमार्थामध्ये अवस्थेला किंमत आहे. परमार्थामध्ये व्यवस्था किती तुमची मोठी आहे काही त्याला किंमत नाही. तुम्ही किती आश्रम बांधले काही किंमत नाही त्याला. तुमचा परमार्थ किती झाला, तुमच्यामुळं लोकांचा परमार्थ किती झाला, पाठीमागे येणाऱ्या पिढीला तुम्ही काय परमार्थ दिला यावर महत्वाचं आहे. विठाला 200 वर्ष झाले, 300 वर्ष झाले, त्यांचीच परंपरा चालत असते महाराज. ज्या महात्म्यांनी जात असताना एवढं वैराग्य धारण केलं का पंढरपूरच्या वारीला निघाले. एक शिवलिंग झोळीमध्ये टाकायचं. काय टाकायचं, मी कोणाबद्दल बोलतोय आता तुम्हाला सांगायची गरज नाही. झोळीमध्ये फक्त शिवलिंग, भगवान का शिवलिंग आपल्या झोळीमध्ये टाकायचं आणि बाकी पाठीमाग झोपडीला आग लावून टाकायची. जाळवणी संसार बैसलो अंगणी तुझे नेमनी मानसी, किंवा संसारागी आपुले निहाते लावणे मागू दे पाहू नये. मागो दे पाहू नये, लावणी मागो दे पाहू नये. संसाराची लावणी महाराज म्हणतात संसारा आगी लावणे हाती, संसारा आगी आपुलेने हाते लावणे मागू ते पाहू नये. आग लावायची, पुन्हा कसं जळतंय माग वळून पाहायचं. ही सदुर्गंगागिरी महाराजांची परंपरा. महाराज ही 200 वर्ष झाले म्हणून चालू आहे. जी म्हणून म्हटलं ना, जी परंपरा शुद्ध असते, ज्या परंपरेला आधार असतो, किंवा सांगू का, ज्यांचे ग्रंथ, ज्यांचा पंथ, ज्यांचे संत अशा प्रकारचे चांगले असतात, त्यांचा परमार्थ आणि ती परमार्थाची लाईन टिकून चालते. आणि त्या लाईननं चालले का जीवाला पुन्हा कुठेही धोका नाही. महाराज म्हणतात मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेने जी पंथे चालू जाता न पडे गुंता. मध्ये कुठे गुंता पडायचं कामच नाही. अगदी सरळ तो परमार्थापर्यंत जाऊ शकतो. आणि त्या अवस्थेपर्यंत जाणं ही उच्च कोटीची जीवनातली परमार्थाची अवस्था आहे. आणि त्या अवस्थेमध्ये राहण्याचं महाराजांची स्थिती आहे. आणि त्या स्थितीवरच हे घर आहे. विठ्ठल विठ्ठल. या अभंगातला पहिला शब्द आहे निरंजनी. महाराज म्हणतात आम्ही कुठं घर बांधलंय, निरंजनामध्ये घर बांधलंय. निरंजन शब्दाचा अर्थ आहे निर्गता जना यस्मात स निरंजना. त्याच्यामधून सगळं जन संपलेलं आहे, म्हणजे लोक संपले. अशी जागा का जिथं कोणी येत नाही जात नाही, अशी जागा का नाही. याचा अर्थ असा नाही. निरंजन शब्दाचा अर्थ असा आहे माणसं मारणं हे वेदांत शास्त्राला मान्य नाही. जीव मारणं हे वेदांत शास्त्राला मान्य नाही. महाराज जीव आहे तसेच राहणार, जसं आहे तसंच राहणार, तिथं आहे तिथेच राहणार. परंतु त्याच्याकडची जी वृत्ती आहे ना, ही वृत्ती माणसाला, तुम्हाला मी सांगतो, तुम्ही आता अंधाराचे चाललात घरी समजा, बरं का, समजा तुम्ही आता चाललात, काही माणसं पायी वाटण चालले, तर मला एखादा कुठं दोरीचा तुकडा आडवा तेवढा पडलेला दिसला, तुम्हाला काय वाटेल? काय वाटेल? साप वाटेल. मग साप वाटलं तुम्ही भ्याल का त्याच्याकडं? भ्याल का नाही भ्याल? अहो भीती वाटेल ना. घामेला चांगला बॅटरी, बॅटरीवर काहीतरी वाकडे तिकडे पडलेलं दिसतंय महाराज. पण ज्यावेळेला बॅटरी आणि कोणी एखादा बॅटरी लावून दाखवेल, अरे दोरीचा तुकडा आहे, मग काय होईल? पुन्हा दोरीकडे पाहणार नाही का आपण? पाहू. पण पहिल्यांदा जे पाहत होतं ते सापाच्या दृष्टीनं, आणि नंतर जे पाहत होते दोरीच्या दृष्टीनं. तसं आज जगदाकडे आम्ही पाहत असताना सापाच्या दृष्टीनं पाहतो, आणि संत जे जगदाकडे पाहतात ते दोरीच्या दृष्टीनं. म्हणून आता दोरी आपल्याला त्रास देईन का? ती दोरी रूपानं दोरीचं ज्ञान झाल्यानंतर ती दोरी जीवाला त्रास देत नाही. उलटा उचलून चल, उद्या गाईचं काय ते हे होईल का कृष्ण महाराज? पेंड मला तेच ऐकायचं तुमच्या तोंडातून. आहे ध्यानात अजून. गाईचं पेंड होईल तेवढं तो तुकडा घातला आणि घरी गेले. विठाला विठाला विठाला. अशा प्रकारे आता दोरीची भीती नाही, तसं संताला जगताची भीती नाहीये. खूप शांत वाटतात. आणि
लाईट गेला उलटा हा बरं वाटतं. जुन्या काळात असंच होतं बरं का. तुम्ही नसाल पाहिलं का ते मला जीवनामध्ये थोडासा आला प्रसंग ती टॅम्ब्यावर कीर्तन कोणी पाहिले सांग बरं. टॅम्ब्यावर बत्त्यावर तुम्हीच केलंय का इथं. तात्पर्य असं आहे अशा प्रकारे आजचा प्रसंग आहे महाराज. म्हणजे निरंजन शब्दार्थ जन माणसं वाईट नाही हो. माणसं वाईट नाही. माणसाकडे पाहण्याची बुद्धी वाईट आहे. पाहतो आपण कशा प्रकारचं त्याच्यावर अवलंबून आहे. वस्तू तशी जगातली कोणतीही वाईट नाही. म्हणून संत जगताकडे पाहत असताना काय दृष्टी आहे संताची. जगनोई अवघा जनार्दन परमात्मा रूप ते पाहत महाराज. माझा परमात्मा सगळ्या जगामध्ये भरलेला आहे. जमीन आसमान भराय खुदा परमात्मा जगतामध्ये भरले. देव नटला नाना परी नाना देव नटला नाना परी 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 नाना परी. परमात्मा अनेक रूपांना नटेल महाराज. एकी एकटाची असून एकला विश्वी विश्वाकार होणी आठेला दया परी गमला. अशा प्रकारे परमात्मा अनेक रूपानं नटलेला आहे तो. आणि म्हणून त्याला वेगळं नाही. त्याला त्या रूपानं पाहायचं. आणि असं ज्या वेळेला पाहणं होईल त्यावेळेला असलेला समाज त्रास देत नाही. एरवी समाजाच्या दृष्टीनं पाहिलं तर समाज त्रास देतो. सोनं रूपानं पाहिलं त्रास देतं का सोनं माती रूपानं पाहिलं त्रास देतं. सोनं रूपानं पाहिलं का आपल्याला जाताना भीती वाटेल. आपल्या कल्पना करा आमचे चांगलं दाता आहेत जाऊ द्या गंगाधर आपल्या वैजापूरकर. आता वैजापूरचं माणसं का डोकरांवर मानत जाता वैजापूरचे बरे नंबर का ना तुम्ही. हा समजा त्यांच्या अंगावर 10-5 तोळे सोनं आहे आणि एकटेच चालले ते हळूहळू मोटरसायकलवर. भीती वाटेल का नाही. सोनं भीती वाटेल का नाही त्यांना जाताना का होणार ना. भीती वाटेल का नाही. भीती वाटेल का. अरे सोनं आहे नाही सोनं महाग आहे. 22 तोळे सोनं म्हणजे कमीत कमी 10-5 लाखाचं अवयवच आहे. अशा प्रकारे तात्पर्य काय भीती कधी वाटते मला त्याच्यावर बोलायचंय. भीती कधी वाटते वस्तूला वस्तू स्वरूपानं पाहिलं का भीती वाटते. आता असं सोन्याचे पर्वत ज्यांच्याकडे करण्याची ताकद होती त्याने कधी पाहिले नाही. आपण महाराजांची गोष्ट ऐकलेली आहे. ह्या कुछ डर तो नहीं है क्यों मच्छिंदर. ह्या कुछ डर तो नहीं है. ह्या कुछ डर तो नहीं है. बच्चे म्हटले गुरु गोरक्षनाथांना अरे इनके झोली में क्या है ऐसा डरने की बार बार बात करते डरने की बात करते. बोले मैं पेशाब करके आता हूँ जरा. झोली रख दी. बच्चरनाथ जी ने देखा झोली में फिर क्या है बोले. ये तो 2 मिनट यांच्या करता बोलतो बर का. क्या है बोले झोली में. देखा तो बड़ी इतना बड़ा सोने की बीट होती ना अपनी बीट सोने की बीट थी. अरे बोले इससे बोल रही इसलिए बोल रही है यहाँ कोई डर तो नहीं यहाँ कोई डर. अरे बोले क्या डर. उठा के बीट उठा के फेंक दी उधर लाम और उतने ही वजन का पूरे उसके बराबर के वजन का एक पत्थर रख दिया. बोले चलो अभी निघाले पण दोघं पुन्हा पुढे गेले का थोडं पुन्हा म्हटले अरे मच्छिंदर यहाँ कोई डर तो नहीं है. बोले बाबा जी आप डर पीछे रह गए अब चलो बेटर. बोले अब यहाँ कोई डर नहीं है चलो बोले. आणि मग त्याला संशय आला. मग झोळीत पाहिलं तर वीट नाही. मग दुःख करायला लागले.
अहो ते विटीचं सोनं, एक वीट किती किलो जास्त माहिती आहे का तुम्हाला? आमच्या पिंपळवाडला विट्याचा चांगला व्यवसाय आहे ना विटा, जवळजवळ 5 किलोच्या पुढं भरती बरं का एक वीट. 3 किलो समजा ना, आज 3 किलो सोन्याचे काय किती पैसे होतील का होता त्या? हा 3 किलो सोनं जर असेल तर किती पैसे होतील विचार करा. मग गोरक्षनाथ म्हटलं अरे काय करा आता, एवढं मोठं सोनं गेलं. गुरुजी दुखी हो रे आपको दुःख लग रहा है इससे? अरे सोना क्या है, सोना सोने रुपये आम्हा मूर्ति के सामान. तुकाराम महाराज का अरे सोना आम्हाला माती सारखं आहे म्हणे. बोले आपको सोना ही चाहिए. बोला अरे काम आता कुछ आश्रम विश्रम बना लेते, कुछ काम करते उससे. बोले नहीं काम मत करना, आपको सोना ही चाहिए. तो राह कुछ चली, बस में उठाया और पास का एक बड़ा डोंगर था, टेकड़ी थी, उसके ऊपर फेंक दिया. वो पूरा सोने का. बोला ले लो आप जितना लेना है उतना ले लो. विठ्ठल एवढी ताकद ज्यांच्यामध्ये. आता मला एवढं सांगायचं, माझं उदाहरण संपलं. मला एवढं सांगायचंय, सोनं रूपानं पाहिलं तर त्रास होईल. सोनं जर माती रूपानं पाहिलं तर त्याच्यापासून कधी त्रास होणार नाही. ही वृत्ती संतांची. आणि अशी अवस्था असतं, जग रूपानं पाहिलं तर त्रास म्हणून महाराज म्हणतात निरंजन. जग रे माणसं वाईट आहेत का हो? मला तुम्हाला एवढंच विचारायचं, माणसं वाईट आहेत का? माणसं वाईट नाही, माणसं वाईट नाही राजा हो. माणसं चांगलेच आहेत. माणसं चांगले म्हणून तर त्यांच्यातला वाईटपणा जाण्याकरता ज्ञानोबाने सांगितलं ना. ज्ञानोबाने म्हटले माणसं खूप चांगले, माणसं अजिबात जाऊ नये. कोण जावं? फक्त त्यांच्यातला वाईटपणा जावं. जे खळांची व्यंकटी सांडो, वाकडेपणा जाऊ द्या. तसं निरंजन शब्दाचा अर्थच आहे, अशी संतांची वृत्ती झालेली असते. जग वाईट नाही. महाराज म्हणतात, महाराज नेहमी मानायचे बा, अहो राजा हो आम्ही तुमचं अन्न खाल्लं, आम्ही तुमचे वस्त्र घातली, तुम्ही दिलेल्या पैशाच्या आश्रमामध्ये तर आम्ही आज राहतो ना. आमच्याकडे काय होतं? अहो तुमचे घरही तुम्हीच बांधा ना. आमचे आश्रम कोण बांधतं? कोण बांधतं सांगा ना? तुम्हीच बांधता राजा हो. तुम्हीच आम्हाला थोडंफार पैसे दिले का, तुमच्या प्रपंचातून काढून दिले का आम्ही ते गोळा करतो आणि ते बांधतो त्याच्यावर. कसं आहे येडवाकडं जे असेल ते तात्पर्य असं आहे. अशा प्रकारची वृत्ती असणं याला म्हणतात निरंजन. म्हणून समाज वाईट नाही आहे, समाजाशिवायचा परमार्थ नाही. समाजाशिवाय उलट समाजाला गोळा करण्याकरता तुकाराम महाराजांनी किती अट्टहास केला. यारे यारे लहान लोक बोलवले ना. संतांनी काय केलं, या रे या रे लहान दूर या. समजा घर आहे, आता भैया बाहेर बसलेले उदाहरणार्थ, आणि तात्या चालले, तात्या या चहा प्यायला. बोलवलं की नाही? तसं आता बोलवलं, त्यांनी बोलवलं म्हणून आपण या आमच्या घरी, आज या आमच्या घरी जेवायला, आमच्या घरी जेवायला सगळे लोक आपल्याला बोलवलं भैयानी म्हणून आपण आलो. याचा अर्थ असा, महाराज तुकाराम महाराज संतांनी बोलवलं ना. सद्गुरू गंगागिरी महाराजांनी लोकांना त्या काळात बोलवलं असं मी ऐकलेलं आहे बरं का. आता त्या काळात आपण नव्हतोच का. सुरुवात असं छोटं स्वरूप होतं आपल्या मोठ्या शब्दाचं, का पाठीमध्ये भाकरी आणायची असं कोणत्या जुन्या लोकांनी सांगितलेलं ऐकलेलं आहे ते. का पाठीमध्ये भाकरी यायच्या ना. आज ट्रॅक्टर भरून, ट्रका, टेम्पो, ट्रॅक्टर, किती भाकरी लागतात महाराज. ही लोक कोणी बोलवले? सद्गुरू गंगागिरी महाराजांनी बोलवले. या बाबा हो या, तुमचा परमार्थही होईल. आणि त्या काळात असं म्हणतात का काही दुष्काळ पडला होता म्हणून महाराजांनी कार्यक्रम चालू केले. तो कोणत्या निमित्तानं साधूचं अंतःकरण वेगळ्या पद्धतीचं असतं. साधूला समाजाला जागवायचं पण असं, समाजाचा परमार्थही करून घ्यायचा असतो. आणि म्हणून
ज्ञानोबरायांनी वारी चालू केली. आज 10 लाख लोक त्या वारी बरोबर जातात. तुकाराम महाराजांनी वारी चालू केली. 10 लाख लोकाला घेऊन जातात. मार लोक वाईट नाही, मला एवढं सांगायचं. लोक वाईट नाही, लोकांकडे पाहण्याची दृष्टी बदलली का समाज चांगला आहे. कोणताही माणूस वाईट नाही, त्याच्याकडे फक्त पाहत असताना चांगल्या दृष्टीनं पाहायचं. आणि याच अर्थानं तुकाराम म्हणतात जिथे जनाबद्दलची वृत्ती हे माझ्या परमात्म्याचं सगळं स्वरूप आहे, त्यानं जे सगळं भरलेलं आहे, तो सगळ्याच्या अंतःकरणामध्ये अशा प्रकारची वृत्ती निर्माण झाली का त्याला म्हणतात निरंजन. निरंजन जनरहित अवस्था. मग किती काय असलं तर त्याला धोका नाही. मग किती 24 तास. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो एका मिनिटामध्ये. कान्हो पाठक नावाचे भक्त होते. कान्हो पाटक केंदूर पाबळ पुण्याजवळ केंदूर पाबळ गाव आहे, आजही आहे ते गाव. आणि तिथे कान्हो पाठक नावाचे भक्त होते. ब्रह्मज्ञानी होते, एकनिष्ठ होते, ब्रह्मज्ञानी होते. पण दुर्दैवाने त्यांना 2 बायका होत्या बरं का. जुन्या काळामध्ये 2 बायका करायचे. आता आपल्या लोकांना आता एक मिळणं अवघड आहे. ते फार आमच्यापर्यंत बोलतो, बाबा तुम्ही हिंडता फिरता, म्हणजे आम्हाला काही दुसरा धंदाच नाही. हिंडतो फिरतो. आमच्या पोरला एखादी पाहा ना, पोरगं लय मोठं झालं आता. कुठं गेलं पोरग ते इकडं मागं लपलंय अमोल महाराजांच्या मागं. अरे पुढं होय ना असा. आम्हाला पाहावं लागेल, कुठेतरी भाजावंच लागेल बाबा. मी एक नाही ठेवलं, पिंपळवाडीची एक नाही ठेवले, पहा सगळे भाजलेले. भाजून मोकळं झालो मी. तात्पर्य असं आहे, जाऊ द्या विनोद. हे काय होतं, हे सारखे वारखे आता मोठ्याला झाले ना हो. हे मोठं झाले, आपल्याला आनंद आहे. खूप मोठ्याला झाले आणि अजून मोठ्याला खूप मोठे व्हावे. याचा अर्थ असा आहे का 2 बायका त्यांना. मग बायका म्हटलं मुलबाळ झालेच. 2-3 मुलबाळ होते दोघे जणी. ते परमार्थामध्ये. पण त्यांची कीर्ती काशीपर्यंत पोहोचली. कोणतरी काशीचं वेतो कोण असा पाठ टाके म्हणजे त्याला भेटायला जायचं. आला भाऊ. आल्यानंतर दारामध्ये शिरल्याबरोबर पाहिलं तर कान्हो पाठक बसलेले होते. दोन्ही बायका, 2 लेकरं मांडीवर खेळतायत. अशा प्रकारचे औषध पाहिलं. म्हणजे अहो कान्हो पाठक कोण आहे म्हणे. हो इथं. हो म्हणे मीच कान्हो पाठक. पण या म्हटल्यावर कुठून आला म्हणे. काशीहून आलो म्हणे. तुम्हाला कान्हो पाठक म्हणे तुम्ही ब्रह्मनिष्ठ मानता म्हणे. तुम्ही तर 2 बायका जवळ ठेवल्या, 2 बायका जवळ आहे आणि तुम्ही काय ते ब्रह्मनिष्ठ म्हणे. तुमच्या 2 मांडीवर मुलं खेळतात म्हणे. अरे म्हणे माझ्या ब्रह्मनिष्ठाला मुलांमुळे बाद लागते का? माझ्या ब्रह्मनिष्ठतेला मुलांमुळे बाद लागते का? बायका तर गेल्या उठून ताबडतोब. कोणतरी पाहुणे आले म्हणून त्या दोन्ही पत्नी उठून गेल्या आणि मुलं होते मांडीवर बसलेले. लहान मुलाला काय खेळतो. मुलं उचलले शेजारच्या विहिरीमध्ये टाकून दिले. ऐकताय तुम्ही? ऐका. मुलं उचलले काय केलं, विहिरीमध्ये टाकून दिले. म्हणे या बसा म्हणे, आता पाणी घ्या, हे घ्या म्हणे. तुम्ही लांबून आलात, काशी लांब आहे, चालत आलात तुम्ही आम्हाला तुम्ही आता पाणी घ्या, चहा घ्या, जेवण घ्या म्हणे. काय वेळा माणूस म्हणे. याला ब्रह्मनिष्ठ म्हणतो म्हणे स्वतःला. याला एवढं कळत नाही का 2 मुलं उठून मारे बाला, त्याचं पातक लागलं, त्यांनी घराला सुतक लागलं. आता या सुतकामध्ये आम्हाला अन्न खाऊ घालतो का? आम्ही काशीचे ब्राह्मण आहे, आम्ही असं अन्न खात नाही म्हटले. म्हणजे त्याच्यामुळं माझी काय, तुम्ही म्हणत असाल का ब्रह्मनिष्ठता जर याच्यामुळे बिघडते म्हणून मी टाकून दिले पण. आणि तुम्ही जर उपवासी जात असाल, मी आम्हाला सुतक लागलं म्हणून तर मी त्यांना बोलून घेतो वर. मग त्याने विहिरीजवळ गेले आणि मुलांच्या नावाने आखा मारल्या. महाराज ती दोन्ही मुलं विहिरीतून बाहेर आले. हो म्हटलं आता काय हरकत का? याला म्हणतात वृत्ती. ही वृत्ती असावी तर ज्याची टाकण्याची ताकद आहे ना, ज्याची टाकण्याची ताकद आहे, ज्याची बोलवण्याची ताकद आहे, त्याची टाकण्याची ताकद असते. जो टाकू शकतो तोच बोलावू शकतो. जो टाकू शकतो तोच बोलावू शकतो. जो बोलावू शकत नाही ना, त्याची टाकण्याची हिंमत होत नाही. आपलाच आहे. आपलं घर सोडतही नाही आणि आपल्याला सोडण्याची वृत्ती नको पाहिजे. सोडण्याची वृत्ती पाहिजे का नको? आपल्याला घर सोडण्याची वृत्ती आपली टिकत नाही आणि आपलं घर सोडतही. आपण गेलो तरी पंढरपूरला गेलो तरी दुपारी 4 वाजता फोन करतो, गाया पिळल्या का नाही, व्यवस्थित दूध खायला सांगा, आंब करत तात्पर्य असे. जाऊ द्या. याला निरंजन अवस्था म्हणतात. मनामध्ये वृत्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा आता एक जनच नाही तर जनाच्या संबंधानं विषय येतील का शब्द स्पर्श नाही अनिक प्रमाण नाही अनिक प्रमाण नाही अनिक प्रमाण
प्रमाण तन धन तृण जन सगळं जन तृणासारखं. जसं आपल्याला गावताला काही वापर विशेष मानत नाही तसं लोक संत महात्मे समाजाला काही विशेष मानत नाही. अर्थात वृत्तीतून त्यांच्या समाजाच्या बाबतीतले सगळे विषय संपलेले असतात. म्हणून निरंजनी आम्ही एकांत वास आत्मस्थिती भाव. महाराज म्हणतात आम्ही घर बांधलं, जसं भयानं घर बांधलं, ब्रह्मांड नायक निवास बांधलं, सुंदर बांधलं. व्यवहाराच्या दृष्टीने व्यवहारात चांगलंच मानावं लागतं. परमार्थाच्या दृष्टीने हे घर, परमार्थाच्या दृष्टीने घर वेगळं आहे. आत्मवृत्तीवर स्थिर होणं याचं नाव परमार्थातलं घर आहे. ते घर तुकाराम महाराज म्हणतात आम्ही बांधलं. कुठं? निरंजनी आम्ही बांधिले निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजनी आम्ही बांधिले घर, अशा प्रकारे निरंजन अवस्थेमध्ये वृत्ती शून्य अवस्थेमध्ये घर बांधायचे तुकाराम महाराजांचे हे घर आहे. आणि या घराच्या माध्यमातून महाराजांनी ते घर बांधलं ते आराम करायचा. आता तात्पर्य मला सांगायचं आहे घर म्हणजे नुसतं विटा मातीचं हे घर नसतं बरं का. हे घर आपल्याला या हाडामासाच्या शरीराच्या रक्षणाकरता गरजेचं आहे. ते ठीक आहे सगळ्यांनी बांधलं. पार चिमणी छोटे छोटे जीवजंतू जे असतात प्रत्येकाला घर असतं. हे घर मला सांगायचंच नाही. हे घर सगळ्यांना लागतं आहे सगळ्यांकडे सध्या. परंतु महत्त्वाचं घर कोणतं? घर ते असावं ज्या घरामध्ये परमात्मा स्वरूपाची भक्ती घडते ते खरं घर आहे. तुम्हाला मी सांगतो त्या घरामध्ये अशा प्रकारचे वृत्ती अशा प्रकारचं वातावरण असावं का ज्या घरामध्ये वावरला असताना ज्या घरामध्ये राहिला असताना जीवनामध्ये आपल्या आनंद निर्माण होईल ते घर आहे. महाराज तुकाराम महाराजांचं निरंजनी आम्ही अशा प्रकारे निरंजन अवस्थेमध्ये जनरहित अवस्थेमध्ये घर आम्ही बांधलं. आणि त्यामुळे आता काय झालंय आमच्या जीवनामध्ये दुसरं काही नाही. आता तुम्ही विचार करा ना एकदा त्या अवस्थेवर गेलं पुन्हा काहीच राहत आहे. निरंजनी आम्ही बांधलेले घर निराकारी निरंतर राहिलोशी. आता निराकार आता वृत्ती जर स्थिर परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी लीन झाली तर महाराज त्याला त्यावेळेला वृत्तीच राहत नाही. वृत्ती तर निवृत्त झाली. जन नदीशे तेथे वृत्ती निवृत्त झाली संपली वृत्ती. आता मग आता काय शिल्लक राहिले नाही. म्हणून महाराज म्हणतात आम्ही अशा ठिकाणी घर बांधलं. पूर्वीच्या काळामध्ये एक कीर्तनकार होते. कीर्तनकार महाराज मंडळी करता बोलतोय. कीर्तनकार होते ते म्हणायचे का मी चंद्रावर प्लॉट घ्यायचे कोणला चंद्रावर प्लॉट घ्यायचे का म्हणायचे. घ्यायचं तर बुकिंग आपल्याकडे चालू आहे म्हणायचं. जाऊ द्या. तात्पर्य असं आहे
आता आपल्याला निरंजनामध्ये घर घ्यायचं कोणाला, तुम्हाला जर कोणाला घ्यायचं असेल तर या माझ्याकडे, मी देतो. निरंजनामध्ये जर कोणाला घर घ्यायचं असेल, घर प्लॉट घ्यायचा असेल, संपत्ती कमवायची असेल, बरं का तात्या, या तुम्ही माझ्याकडे, मी तुम्हाला निरंजनामध्ये नेऊन घालतो. विठ्ठल विठ्ठल. हो, हा विनोद तुमच्या डोक्यावरून जाणार आहे, तुम्हाला कळणारही नाही तो विनोद. घेऊ नका तुम्ही, सोडा, द्या सोडून तुम्ही. तात्पर्य असं आहे, महाराज म्हणतात एकांत अवस्थेमध्ये समाज काही करीत नाही. समाजाच्या दृष्टीनं निरंजनी आम्ही बांधिले घर, निरंजन अशा अवस्थेमध्ये आम्ही घर बांधतो. आता तिथं निराकार स्वरूपाने राहतो, आपण घरामध्ये साकार स्वरूपाने राहतो. आपले हात पाय आपण साकार आहोत आणि तिथं महाराज म्हणतात निराकार स्वरूपामध्ये वावरायचे. आता हे उच्च कोटीचा वेदांत विषय सगळा, हा काही सर्वसामान्य माणसाला कळण्यासारखा नाही आहे महाराज. आणि तुम्हाला कळेल, पण मला सांगता आलं पाहिजे ना. आता मला तोंड धड नाही, बोलता धड येत नाही, तर अशा अवस्थेमध्ये निरंजनामध्ये घर बांधणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. ब्रह्मवृत्तीवर राहणं, सदैव ब्रह्मानंदामध्ये वास्तव्य करणं, अशा प्रकारे महाराज म्हणतात आम्ही तिथं घर बांधलं. आणि आता त्या घरामध्ये आम्हाला सगळा आभास आमचा अशा प्रकारचा निवृत्त झालेला. आभासाचं जगच राहिले नाही, निराभासी पूर्ण जाणे निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. निराभासी झालो समरस, निराभासी झालो अखंड यज्ञासी पावलो आम्ही, अखंड यज्ञासी पावलो आम्ही, निराभासी झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्या पावलो, अखंड ऐक्या पावलो, निराभासी झालो समरस, निराभासी झालो निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलं आम्ही. यातून एक अवस्था निर्माण झाली, अखंड ऐक्य. एकदा ब्रह्मस्थिती निर्माण झाली का ती पुन्हा कधी बदलत नाही. हो, आपल्या अवस्था बदलतात महाराज. संसारातल्या वृत्ती स्थिर राहत नाही. संसारातली आज जी वृत्ती आहे ती उद्या नाही राहणार, ती बदलते, पण परमार्थामध्ये बदल होत आहे. म्हणून अखंड महाराज म्हणतात अखंड ऐक्यास पावलो आम्ही, एकता रूप झाली. आता एकता झाली. आता जीव आणि देव याची वेगळी भावना निर्माण झाली नाही, अद्वैत अवस्था निर्माण झाली. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्यावेळेला अद्वैत अवस्था निर्माण होते ना, त्यावेळेला बरं का जीवनामध्ये अहंकार राहत नाही. शेवटच्या चरणात तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे आता नाही अहंकार, तुका म्हणे नाही अहंकार, तुका म्हणे नाही अहंकार. झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो तदाकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. झालो तदाकार नित्य शुद्ध, झालो निराकार नित्य शुद्ध, निराभासी पूर्ण झालो समरस, निराभासी पूर्ण झालो समरस. अखंड ऐक्यास पावलो आम्ही, अखंड
तुका म्हणे आता नाही अहंकार, अहंकार समावतो. वृत्ती समरस झाली का अहंकार राहत नाही. जोपर्यंत आपण एक रूप होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये अहंकार असतो. आणि आपण एकदा परमात्मा तेरणे समरस झालो का अहंकार समावतो होऊन जातो आणि ती अवस्था प्राप्त होते. ती अवस्था नित्य शुद्ध असते आणि त्यादाकार वृत्ती होत असते. त्यादाकार हे खूप अवघड आहे. तुम्हाला सांगा, तुकाराम महाराजांचा छोटासा अभंग, 3 चरणाचा अभंग आहे, पण यातला एक एक शब्द निरंजनी आम्ही निरंजन. घर, घर शब्द, घराचा अर्थ काय? निराभास. आभास कशाला म्हणतात? आभासाच्या अवस्था किती काय सांगू आता. सगळा वेदांत आहे ना. अशा बुकेच्या वेळेला आणि झोपेच्या वेळेला, अशा थंडीच्या तडक्यामध्ये वेदांत सांगून मी तुमच्या सगळ्यांचा रोष, त्या रोषाचा बाप मी अजिबात घेणार नाही. म्हणून मला फार काही बोलायचंच नाही आता अभंगावर जास्त. वेळच पुष्कळ झाले. मी बॉनचा अर्धा तास मी घेतला त्यांचा, त्याचंच मला कर्ज चुकावं लागणार आहे. कधीतरी चुकून घेतील ते, कधी माझ्याकडून वसूल करून घेतील ते. तात्पर्य असं काय, तात्पर्य असं आहे का? अशा प्रकारे तुका म्हणे आता नाही अहंकार, जीवनातला अहंकार समाप्त होतो. पण वृत्ती तिथं स्थिर झाले का मग काय झालो? तदाकार नित्य शुद्ध. नित्य आणि शुद्ध. नित्य आणि शुद्ध. शुद्ध हा शब्द महत्वाचा आहे, नित्य अशुद्ध महत्वाचा आहे. तदाकार वृत्ती होणं ही महत्वाचं आहे. एक एक अवस्था आहे महाराज. एका एका अवस्थेवर एक एक कीर्तन, 2-2, 4-4 दिवस कीर्तन होतील. अशा प्रकारचे एक एक शब्द आहे. तुम्हाला एक ज्ञानोबऱ्याची ओळख सांगतो. सूर्य किती मोठा आहे? सूर्य इथून जर सकाळी उगवलेला सूर्य पाहिला तर असा ज्ञानोबरा म्हणतात असा मुठीत धरता येईल असा आहे. बरोबर? असा मुठीत धरता इतका दिसतो आपल्याला खालून. सकाळी उठल्या सूर्य पहा एवढा दिसतो. पण प्रकाशाला त्रिलोक्य कमी पडतो. त्रिलोक्यातून अजूनही काही लोक असतील तरी सगळ्याला प्रकाशित केला असत्याने. ज्ञानोबऱ्या म्हणतात बिंब तरी बचके एवढी परी प्रकाश अशी त्रिलोक्य तोकडे शब्दाची व्याप्ती तेने पाडे अनुभवावी. या अभंगातले जे शब्द आहेत ना त्याप्रमाणे अनुभवाची. निरंजनी एक एक शब्द म्हणजे निरंजन म्हणजे सूर्यासारखा, निराभास सूर्यासारखा, नित्य शुद्ध सूर्यासारखा, निराकार सूर्यासारखा. असं एक एक शब्द अवघड आहे. म्हणून अभंग छोटा दिसतो पण इतका सोपा तो नाही आहे. परंतु मला जेवढं आपल्याला सोपा करून सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. म्हणून अशा प्रकारे घर असावं. कुठं असावं? निरंजनी आम्ही तुकाराम महाराज म्हणतात बांधले. ज्ञानोबरायचं त्यांच्या झोपड्या होत्या, तेही घरच आहे, तेही घरच आहे. पण घर असं असावं का ज्या घरामध्ये ज्ञानमूर्तीनाथ महाराज, ज्ञानोबाराय, सोपान काका, मुक्ताबाई असे महात्मे जन्माला आले पाहिजे. ते घर असावं ज्या घरामध्ये एक हरिभक्त जननी जनेसो भक्त जने या दाता या शूर नाही तो जन अशा प्रकारे म्हटलं ना. तर तसं घर असं असावं की ज्या घरामध्ये हरिभक्त निर्माण झाला पाहिजे, ज्या घरामध्ये सात्विक माणसं पाहिजे, ज्या घरामध्ये वातावरण पारमार्थिक असलं पाहिजे. त्या घरातल्या मुलांना बाळांना संस्कार लागतात आणि ते संस्कार पिढ्यानपिढ्या पुढं चालतात. यापेक्षा वेगळं काही नसतं घरामध्ये. आसरा सगळ्याला लागतो, आसरा सर्वांना लागतो. आसरा चांगला असावा आणि चांगला. आमच्या बाह्याने चांगलं बांधलं घर, पण या घरामध्ये आता संस्कार असणं गरजेचं आहे, पूजा अर्चा होणं गरजेचं आहे. तरच समाधान लाभेल, तरच सुख लाभेल. ते त्यांच्याकडून घडावी आणि जीवन त्यांचं सुखी व्हावं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई,
अशा प्रकारे छोटंसं चिंतन आपण भगवान परमात्म्याचं केलं. आणि आता ज्या निमित्ताने कीर्तन आहे आमचे रमेश भैया त्यांनी सुंदर असं एक घर बांधलंय, ब्रह्मांड नायक निवास. निवास मला खूप नाव आवडलं, सुंदर असं नाव दिलंय. आज या निमित्ताने आपण सगळे आलात, विशेष करून त्यांचे बंधू जे आवधपूरचे सरपंच आहेत. आवधपूरचे सरपंच त्यांचा आपल्या गावातले आपल्या डोकनांदोचे माजी सरपंच आमचे गंगाळे साहेब त्यांचा सत्कार करतील. मी त्यांना विनंती करील का त्यांनी समोर यावं. भैया जी आ जाओ. राजेश भैया, रमेश का राजेश, रमेश भैया, राजेश भैया है त्यांचं नाव. रमेश भैया कोण म्हटलं? अरे आइए, आप सरपंच हो, इसलिए हमारे गांव के सरपंच से आपका सत्कार करते हैं. जी हो, टाळ्या. अहो एका गाव येते एक गाव सांभाळतात सरपंच आहे ते. अशा प्रकारे या छोट्याशा चिंतनाच्या माध्यमातून अवघड खूप आहे. तुकाराम महाराज शब्द तुम्ही सामान्य समजू. तुका म्हणे आता नाही अहंकार, झालो तदाकार नित्यशुद्ध. नित्यशुद्ध अशा प्रकारची अवस्था आहे. आणि म्हणून छोटंसं चिंतन भगवान परमात्म्याच्या चरण ठेवताना अपेक्षा हीच आहे का बहिणी आमच्या आणि शिवबाबूजींनी त्यांनी परिवाराला या घरामध्ये आनंद मिळावा. घरामध्ये भगवंतांनी वास्तव्य करावं. जिथं भगवंत राहील किंवा नवग्रहाची अनुकूलता येईल. ब्रह्मा मुरारी त्रिपुरांधकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुच शुक्र शनी राहू केतवा सर्वे ग्रह शांतिकारा भवंतु. सगळे ग्रह दशा जे आहे सगळे ग्रह या त्या घरामध्ये शांती करोत, शांती निर्माण करोत किंवा शांती देवत अशा प्रकारची विनंती करतो. सर्व घरामध्ये आनंद त्यांना मिळावा. आज त्यांच्यावर प्रेम करणारी आपली सगळी मंडळी, अमोल महाराज असतील किंवा उत्तम महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, सर असतील, आमचे हरिभाऊ महाराज असतील, कृष्ण महाराज, सगळी मंडळी, आबा असतील, सगळी
आमचे विनायक बाबा असतील, ही सगळी मंडळी या निमित्ताने आलेली आहे. आणि आपण सगळे आपल्या जवळच भैया राहिलेले एवढे दिवस, तर त्यामुळे त्यांचा परिचय काय करून द्यायची गरज नाही. पण आज त्यांच्यामुळे त्यांच्या घरचे राजेश भैया असतील, बाबूजी असतील, शिवबाबूजी, ते या ठिकाणी आले. त्यांना आपण धन्यवाद देऊया का अशा प्रकारे आपल्या या सुपुत्राने खूप सुंदर अशा प्रकारचं हे काम केलंय. या ठिकाणी घरही बांधलंय आणि सुंदर अशा प्रकारचं घर त्यांच्या घरामध्ये त्यांना आनंद मिळावा. आणि आता मला येडेवाकड्याला कुठल्या कामाचं नाही आहे. जे बाजूला एखादी वस्तू कानाकोपऱ्यात पडली का मग त्याला कुठेतरी गरज पडली का त्याला गरजेपोटी त्याला कुठेतरी आपण कधी वटकन बिटकन लावायचं, तशी परिस्थिती आता माझ्या शरीराची आहे. आणि त्यानिमित्ताने मी सेवा करतोय. मी सेवा मला काय कीर्तन तर काय आता जमतच नाही. त्याच्यामुळं सगळी महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. मी सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आता गारड्या गुरण्याचा बारा वेदांत पाजळत बसत नाही आता, म्हणून पुन्हा एकदा भगवान परमात्म्याला हे उच्च कोटीची अवस्था ज्या घरामध्ये होती ते घर, जसं ज्ञानोबराय तुकोबराय कुठे जन्माला आले, घरातच साध्या घरातच जन्माला आले. झोपडीमध्ये होते ना ज्ञानोबराय, सिद्धपेठामध्ये झोपडी होती. त्या झोपड्या कशा होत्या महाराज? या झोपड्या अशा प्रकारच्या साध्या झोपड्या होत्या, पण त्या झोपडीमधून ज्ञानोबराय तुकोबराय जन्म. म्हणून घर विशेष घर महत्वाचं आहे ते नाही, त्याच्यातून माणसं चांगले निघाले पाहिजे. हो, त्यातून मुलं जन्माला आलेली मुलं कर्तबगार निघाले पाहिजे. हो, म्हणून अशा प्रकारच्या घरात वरदान त्या ग्रहांचं असावं, देवी देवतांचं असावं, घरातली माणसं सुखी ठेवायत अशी विनंती भगवंत चरणी सद्गुरु गंगागिरी महाराज, गुरु नारायणगिरी महाराज चरणी करतो. पुन्हा भैया, बाबूजी, राजेश भैया हे सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली विठ्ठल जय जय. विठ्ठल जय विठ्ठल जय जय. हा बोली